आज माझा बड्डे होता म्हणून मग जरासं लवकर उठले. तसं तर मग रोज लवकरच उठावं लागतं, मुलांचं टिफिन असतं म्हणून. दोन्ही मुलांची तयारी करून त्यांना टिफिन वगैरे देऊन शाळेत सोडून आलेली आहे. त्यानंतर मी इथे फ्रेश होऊन गौतम बुद्धाची मूर्ती स्वच्छ धुवून घेतली आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांची जी फोटो होती ती स्वच्छ करून घेतली. कारण तसं तर मी रोज पुसते, पण आज थोडीशी जास्त डीप क्लिनिंग केलेली आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना वंदन करून त्रिवार अभिवादन करून मग मी माझं पुढचं काम करायला घेतलं. त्यानंतर माझ्या घरातील जी व्यक्ती होती म्हणजे माझे सासरे, त्यांचासुद्धा मी इथं आशीर्वाद घेतलेला आहे. आणि मग आज माझा बड्डे आहे तर चला मग काहीतरी व्हायला पाहिजे, काहीतरी थोडंसं गोडाचं व्हायला पाहिजे म्हणून मी इथे मँगो लस्सी बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे काल मार्केटमधून आंबे घेऊन आलेले आहे. आंब्याचे आपल्याला गर काढून घ्यायचं आहे, त्यामध्ये दही घालायचं, थोडीशी साखर घालायची आहे आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. त्यावरून ड्रायफ्रूट्स आणि आंब्याचे काप घालायचे आहेत. तर पावसाळ्यामध्ये आंबे खायला थोडीशी भीतीच वाटते, पण मला खूप आंबा आवडतो, त्यामुळे मग म्हटलं चला आपण बनवून घ्यावी. आणि खरंच खूप छान झाली होती. त्यानंतर इथे सकाळच्या जेवणामध्ये मेथीची भाजी, आलू पराठा आणि दही घेतलेलं होतं मी. त्यानंतर मँगो लस्सी तर होते सोबत. आणि तुम्हाला मेथीची भाजी थोडीशी कमी दिसते कारण भाजी तेवढी जास्त महाग झालेली आहे, डाळ जास्त आणि भाजी कमी दिसते. तर असो, तर खरंच खूप छान झालं होतं सकाळचं जेवण. आपणच बनवायचं आणि आपणच खायचं. त्यानंतर घरातली सर्व कामे आटोपून मी सम्राटला शाळेतून आणायला चालली होती आणि स्वतःशीच अशी नटत होती की बघा मी कशी दिसते, सांगा ना मी दिसते कशी. दुपारचं जेवण करून मी आराम करत होती, तेवढ्यात माझ्या मैत्रिणी आल्या आणि त्यांनी माझ्यासाठी सरप्राईज म्हणून छान असा केक बनवून आणला होता. आणि माझी एक मैत्रिणी आहे ती केक बनवते, खूप छान बनवते. थँक्यू सो मच माय डिअर फ्रेंड्स, माझ्या बड्डेला स्पेशल डे बनवण्यासाठी.